नाव रंजिता, वय 30 वर्ष, 3 मुलांची आई. मोठा मुलगा 12 वर्षाचा, मधला मुलगा 10 वर्षाचा आणि शेवटची मुलगी होती ती 8 वर्षाची. मार्च 27ला जेव्हा रंजिताचा नवरा घरी आला, तेव्हा त्याने पाहिलं, त्याच्या बायकोची तब्येत बरी नव्हती. रंजिताच्या पोटात दुखत होतं आणि ती म्हणत होती की माझ्या खूपच जास्त पोटात दुखतंय. त्यांनी नंतर मुलांकडे पाहिले. तीनही मुले बेहोश अवस्थेत होते. त्यांनी वेळ न घालवता तीनही मुलांना आणि रंजिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरने रंजिताला विचारले, तर रंजिता म्हणाली, "आम्ही दही-भात खाल्ला होता आणि त्याच्यानंतर आमचं पोट दुखायला लागलं." डॉक्टरने नंतर मुलांकडे पाहिलं. मुलांना चेक केल्यानंतर डॉक्टरला समजलं की ते तिन्ही मुलं मृत अवस्थेत आहेत. डॉक्टरने लगेच पोलिसांना कळवलं. पोलिस आल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरनी पोलिसांना रिपोर्ट दिला. रिपोर्टमध्ये असं आलं की मुलांच्या जेवणामध्ये विष होतं. पण तीनही मुलांचे मृत्यू त्यांच्या तोंड दाबल्यामुळे झालं होतं. श्वास न घेता येणे आणि तोंड दाबणे याच्यामुळे. पोलिसांनी लगेच रंजिताला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून कसून चौकशी केल्यानंतर रंजनाने आपला गुन्हा कबूल केला. ती म्हणाली, "मी दही-भातामध्ये विष टाकलं आणि नंतर मी मुलांना पाहिलं तर मुलं जिवंत होते. तर तिने उशीने त्यांच्या तोंडावर दाबून सगळ्या मुलांना मारलं." असा तिचा जबाब होता. आता हे रंजिताने का केलं? तर 6 महिन्यापूर्वी तिची स्कूल रियुनियन झाली होती. स्कूल रियुनियनमध्ये तिला तिचा एक मित्र भेटला. त्याचं नाव होतं शिवा. शिवा हा 30 वर्षाचा होता. चांगल्या जॉबला होता आणि अजून लग्न झालं नव्हतं. दोघांचंही बोलणं चालू झालं. बोलता बोलता बोलण्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. रंजिता शिवाच्या प्रेमात पडली आणि तिला फक्त तोच आवडायला लागला. तिला वाटलं की मुलांबरोबर आणि नवऱ्याबरोबर राहण्याच्या पेक्षा आपण काहीतरी प्लॅन करून या तिघांना संपवून टाकू. म्हणून तिने तिघही मुलांना संपवायचा प्लॅन बनवला. मार्च 27ला तिने दही-भातामध्ये विष कालवलं आणि मग मुलांना जेवायला घातलं. मुलांनी दही-भात खाल्ला आणि बेहोश झाले. पण तिला कळालं होतं की ते फक्त बेहोश झाले, ते मेलेले नाही आहेत. म्हणून तिने उशी घेऊन त्यांचे तोंड दाबले, म्हणजे त्यांचा श्वास रोखला. हे करता करता हे तिने तिन्ही मुलांबरोबर केलं. ते झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्याची वाट बघू लागली. नवरा आला, मग तिने रडायचं आणि पोटात दुखायचं नाटक केलं. हे नाटक करता करता तिच्या नवऱ्याला कळतच नव्हतं की नेमकं काय झालंय. नंतर जेव्हा हे पोलिसांनी तिला पकडलं, तेव्हा तिने हे सर्व जे तिने गुन्हा केला ते कबूल केलं. तर आता रंजिता तुरुंगात आहे आणि तिचा नवरा अजूनही विचार करतो की रंजिता आपल्या 3 मुलांना कशी मारू शकते.